नमस्कार, स्वागत आहे देवताज कॉर्नर मध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमधून आपल्या घरामध्ये देव राहतो याचे काही शुभ संकेत आहे आणि त्याचे काही महत्त्व आहे ते जाणून घेणार आहोत। देव घरात राहतो याचा अर्थ असा घेतला जातो की त्या घरात चांगली ऊर्जा, समृद्धी, शांतता आणि सौख्य आहे। जर कोणत्याही घरात सतत चांगल्या गोष्टी घडत असतील, तिथे आनंदी वातावरण असेल आणि कोणत्याही अडचणींशिवाय सर्व गोष्टी सुरळीत चालत असतील, तर असे मानले जाते की त्या घरावर देवाची कृपा आहे। देव घरात राहतो हे वाक्य शुभ संकेत देणारे मानले जाते। याचा अर्थ असा होतो की एखाद्या घरात सकारात्मक ऊर्जा आहे, देवाची कृपा आहे आणि ते घर शांतता, समृद्धी आणि सौख्याने भरलेले आहेत। त्यामुळे काही शुभ संकेत आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। त्यामध्ये पहिला शुभ संकेत असा आहे की घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न राहते। घरात कायम आनंदी आणि सकारात्मक वातावरण असते। कोणतेही भांडण, तंटे किंवा तणाव राहत नाही। घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी राहते। दुसरा शुभ संकेत असा आहे की घरात आर्थिक समृद्धी आणि भरभराट होते। पैशाची चणचण कधीच जाणवत नाही। उत्पन्न वाढते आणि अचानक धनलाभ होतो। घरातील सदस्यांना योग्य व्यवसाय किंवा नोकरीमध्ये यश मिळते। तिसरा शुभ संकेत असा आहे की घरात नकारात्मक शक्तींचा प्रभाव राहत नाही। घरात वाईट नजर, वाईट शक्ती किंवा कोणत्याही प्रकारचे त्रास जाणवत नाहीत। वास्तुदोष किंवा इतर नकारात्मक ऊर्जेचा परिणाम होत नाही। अपशकुन होणाऱ्या घटना ह्या कमी प्रमाणात होतात। पुढील संकेत असा मिळतो की जर घरात स्वच्छता राखली जात असेल, विशेषतः देवघर स्वच्छ आणि सुवासिक असेल, तर ते शुभ संकेत आहे। घरातील पाण्याची टाकी किंवा घडा नेहमी भरलेला असणे हेही समृद्धीचे लक्षण आहे। यानंतरचा जो शुभ संकेत मिळतो तो म्हणजे घरात धार्मिक आणि शुभ कार्य होत असतात। नियमित पूजा अर्चा, हवन आणि धार्मिक कार्य केले जातात। घरातील लोक सत्संग, ध्यान आणि चांगल्या विचारसरणीचे पालन करतात। सण उत्सव आनंदाने साजरे केले जातात। पुढील शुभ संकेत असा मानला जातो की घरात पक्ष्यांचा वावर शुभ मानला जातो। घराच्या आसपास सतत गोड आवाजात चिवचिवाट करणारे पक्षी येत असतील, तर ते शुभ संकेत असतो। विशेषतः घराजवळ पोपट, चिमणी आणि कबूतर यांचे जर वास्तव्य असले तर ते शुभ मानले जाते। त्यामुळे घराच्या गच्चीवरती पाणी आणि दाणे ठेवण्यास विसरू नका। यामुळे पक्ष्यांचा चिवचिवाट आपल्या घरामध्ये होऊन देवाचे स्थान निर्माण होऊन देव आपल्या घरामध्ये नेहमी वास करेल। यापुढील शुभ संकेत असा आहे की घराला पांढरा, हलका पिवळा, सोनेरी आणि हलका गुलाबी हे रंग शुभ मानले गेले आहेत। त्यामुळे शक्यतो हे रंग घरासाठी आपण वापरून सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची आहे। यानेही देवाचा वास आपल्या घरामध्ये सदैव राहतो। पुढचा जो शुभ संकेत आहे तो म्हणजे घराच्या अंगणात किंवा परसात तुळशी वृंदावन असणे। तुळशीला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले जाते। ज्या घरात तुळशी आहे आणि तिची योग्य सेवा केली जाते, म्हणजेच सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो, पाणी घातल्या जाते, ते घर सतत शुभ शक्तींनी भरलेले राहते। त्यामुळे अशा घरामध्ये देवाचा वास नक्कीच राहतो। त्यामुळे घरामध्ये तुळशी वृंदावन असणे अत्यंत गरजेचे आहे आणि तुळशीचे फायदेही अनेक आहेत। यापुढील जो शुभ संकेत आहे तो म्हणजे हिंदू परंपरेनुसार संध्याकाळी घरात दिवा लावणे अनिवार्य आहे। घरात प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी सकाळच्या वेळी देवी देवतांची प्रार्थना आणि दीप प्रज्वलन करणे शुभ मानले जाते। त्यामुळे घरामध्ये एक तरी दीप आपण सकाळ संध्याकाळ लावणे गरजेचे आहे। यानंतर घरामध्ये तुळस आणि वटवृक्ष व पवित्र झाडे असणे अत्यंत आवश्यक आहेत। घरासमोर तुळशी वृंदावन असेल तर आणि त्यामध्ये तुळशीची पूजा होत असेल तर सकारात्मक ऊर्जा टिकून राहते। पिंपळ, वड आणि काही फुलझाडे जी देवास अत्यंत प्रिय आहे, अशी फुलझाडे आपल्या घरामध्ये असणे अत्यंत शुभ मानले गेले आहे। त्यामुळे आपण घरामध्ये तुळस लावणे आणि इतर जे देवाला प्रिय फुले आहेत ते फुलझाडे लावणे अत्यंत शुभकारक मानले आहेत। आता घरात गायी किंवा इतर पवित्र प्राणी आल्यास घरात गायीचा वावर किंवा अचानक घराच्या अंगणामध्ये गाय येणे अत्यंत शुभ मानले गेले आहे। घराजवळ वटवाघूळ, साप, उंदीर किंवा काळे कावळे वारंवार दिसणे हे काही वेळा अशुभ मानले जाते। त्यामुळे त्यावर उपाय करणे आवश्यक आहे। घरात गायीचे दूध, तूप आणि गोमूत्राचा वापर करणे शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते।
आता यानंतर स्वप्नात शुभ गोष्टी दिसणे. जर घरात सदस्यांना स्वप्नात मंदिर, गंगा नदी, भगवान विष्णू, माता लक्ष्मी, चंद्र, दीपमाळ किंवा फुलांची उधळण दिसत असेल तर ते घरासाठी शुभ संकेत मानले जातात. यामुळे देव आपल्या घरामध्ये वास करतो हे संकेत त्यानुसार आपल्याला मिळत असतात. आता यानंतरचा शुभ संकेत असा आहे की संध्याकाळी दिवा आणि मंत्र जप करणे. हिंदू परंपरेनुसार संध्याकाळी घरात दिवा लावणे अनिवार्य आहे. घरात प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी संध्याकाळच्या वेळी देवी देवतांची प्रार्थना करून आपण दीप प्रज्वलन करणे अत्यंत शुभ मानले जाते. म्हणजे दीप प्रज्वलन सुद्धा देवाचा आपल्या घरामध्ये वास आहे हे दर्शवितो. आता पुढचा जो शुभ संकेत आहे तो म्हणजे घरात भुकेलेल्या माणसाला किंवा प्राण्यांना अन्न देणे. घरात कोणीही भुका असताना अन्न टाकून देऊ नये. तसेच भुकेलेल्या व्यक्तींना किंवा प्राण्यांना अन्न दिल्यास त्या घरावर श्री लक्ष्मीची कृपा राहते आणि अन्नपूर्णा मातेचीही कृपा राहते. यामुळे देव सदैव आपल्या घरामध्ये वास करत असतो. आता यापुढील जो शुभ संकेत आहे तो म्हणजे सकाळी घरात गोड आवाज यावा. घरात सकाळी भजन, मंत्र, घंटानाद किंवा पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येणे हे अत्यंत शुभ मानले गेले आहे. घरात वाजणाऱ्या घड्याळाचा ठोका नियमित आणि स्पष्ट ऐकू येणे ही शुभ संकेत देतो. यानंतरचा जो शुभ संकेत आहे तो म्हणजे वास्तुशास्त्रानुसार शुभ दिशा आणि स्थान. पूजास्थान उत्तर पूर्व दिशेस असावे, कारण ती दिशा सुद्धा देवतांची दिशा मानली गेली आहे. घराच्या मुख्य दरवाजाजवळ कचरा किंवा अस्वच्छता नसावी. घराच्या दक्षिण दिशेला जड वस्तू ठेवल्यास स्थिरता आणि समृद्धी वाढते. त्यामुळे हा उपाय हेही आपल्या घरामध्ये देवांचा वास आहे याचा संकेत देतात. यानंतर म्हणजेच घरात आलेल्या पाहुण्यांचा योग्य आदर सत्कार करणे. हिंदू धर्मात असे मानले जाते की अतिथी देवो भव, म्हणजेच पाहुणे हे साक्षात देवरूप असतात. घरात येणाऱ्या पाहुण्यांचे प्रेमाने स्वागत करणे आणि सेवा करणे हे ही शुभ कार्याचे लक्षण मानले गेले आहे. कारण बहुतेक वेळा काही घरांमध्ये पाहुण्यांचा आदर सत्कार व्यवस्थित केला जात नाही. अशा वेळेस आपल्याला काही समस्या आल्या तर आपण म्हणतो की नेमकं आपलं काय चुकलं. परंतु देवाच्या भक्तीबरोबरच माणसांचा आदर करणे हेही तितकेच महत्वाचे आहे. यानंतरचा जो शुभ संकेत आहे तो म्हणजे घराच्या मुख्य दरवाजावरती शुभचिन्हे असणे. मुख्य दरवाजावरती श्री स्वस्तिक, ओम, शुभलाभ, लक्ष्मीपदी म्हणजेच पायांचे ठसे यासारखी शुभचिन्हे असतील तर त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते आणि लक्ष्मीचा वावर नेहमी त्या घरामध्ये राहतो. दरवाजावरती तोरण म्हणजेच आंब्याची पाने आणि फुलांचे तोरण लावणेही मंगलकारी मानले गेले आहे. यामुळेही देवांचा वास आपल्या घरामध्ये राहतो याचा संकेत मिळतो. यानंतरचा जो शुभ संकेत आहे तो म्हणजे घरात शास्त्रानुसार पूजेचा योग्य सन्मान. घरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी आरती, मंत्रजप किंवा भजन केल्यास घरात सात्विकता आणि शांती निर्माण होते. घरातील देवघर स्वच्छ आणि सुवासिक ठेवले असल्यास देवाची कृपा अधिक राहते. यापुढचा जो शुभ संकेत आहे तो म्हणजे धूप आणि सुगंधित वातावरण. घरात सात्विक वास म्हणजे चंदन, धूप, अगरबत्ती असल्यास तो देवाच्या उपस्थितीचा संकेत मानला जातो. यानंतरचा शुभ संकेत म्हणजे पक्ष्याचे घरटं किंवा आगमन. घरात किंवा परिसरामध्ये पक्षी घरटं बांधतात. विशेषतः पोपट, चिमण्या किंवा गायत्री पक्षी यांनी घरटं जर बांधलं तर तो शुभ संकेत मानले जातो की देव आपल्या घरामध्ये वास करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये देव घरात राहतो याचे काही शुभ संकेत मी तुम्हाला सांगितले आहे. म्हणजेच स्वच्छता आणि पवित्रता, तुळशी वृंदावन, देवघरातील शांतता, पक्ष्यांचे घरटं किंवा आगमन, निरंतर मंगलध्वनी, स्वप्न प्रदर्शनात शुभ संकेत, धूप आणि सुगंधित वातावरण, गायीचा वास, लक्ष्मीपदी चिन्हे, निरोगी आणि आनंदी वातावरण आणि घरात शास्त्रानुसार पूजेचा योग्य सन्मान, पाहुण्यांचा योग्य सन्मान, घराच्या मुख्य दरवाजावरती शुभचिन्हे आणि दीप लावणे असे काही मुख्य तुम्हाला संकेत मी सांगितले आहे. हे सर्व शुभ संकेत घरात देवांची उपस्थिती आणि कृपादृष्टी दर्शवितात आणि देव घरात राहतो हा वाक्प्रचार विशेषतः हिंदू धार्मिक आणि वास्तुशास्त्राशी संबंधित आहे. याचा अर्थ घरात देवाची कृपा आणि उपस्थिती असणे म्हणजेच त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते असा होतो. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.